विषय स्पेशल पेपर व्यवसाय प्रशासन 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. प्रकरण 6 विपणन मिश्र. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन मिश्र म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेतली. त्याचप्रमाणे विपणन मिश्रचे महत्त्वही समजावून घेतलेले आहे. आज आपण उत्पादन किंवा वस्तू ही संकल्पना समजावून घेणार आहोत. आज आपण विपणन मिश्रच्या विविध घटकांपैकी पहिला घटक वस्तू किंवा उत्पादन ज्याला आपण प्रोडक्ट असे म्हणतो ही संकल्पना समजावून घेणार आहोत किंवा या घटकाचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विपणन क्षेत्रात वस्तू म्हणजे गरजा व मागणीचे समाधान करणारी कोणतीही गोष्ट असा अर्थ घेतला जातो. किरकोळ व्यापारात वस्तूचा अर्थ वाणिज्य वस्तू असा असतो. उत्पादन क्षेत्रात कच्च्या मालापासून बनवलेला पक्का माल म्हणजे वस्तू असा अर्थ घेतला जात असतो. वस्तू म्हणजे विक्रेय वस्तू असा अर्थ विक्रेता घेत असतो की जी वस्तू बाजारात उपलब्ध आहे व विनिमयाद्वारे पुरवायची आहे. या उत्पादन किंवा वस्तूच्या विविध व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे डब्ल्यू अँडरसन यांची. यांच्या मते वस्तू ही मूर्त व अमूर्त गुणांचा समुच्चय असते जो विविध रंग, गुणवत्ता, उत्पादकाची पत या सर्वांनी युक्त असते. वस्तू म्हणजे मूर्त स्वरूपातला कच्चा माल, सेवा, कल्पना. दुसरी व्याख्या आहे फिलिप कोटलर यांची. फिलिप कोटलर यांच्या मते अशी कोणतीही गोष्ट जी विपणनाचे लक्ष वेधून घेते. विपणक ती ताब्यात घेऊन विनिमयाद्वारे तिची विनियोग करतो व विपणन क्षेत्रातील मागण्यांचे समाधान करते ती गोष्ट म्हणजे वस्तू होय. पुढील व्याख्या आहे विल्यम स्टॅटोन यांची. त्यांच्या मते वस्तू म्हणजे मूर्त व अमूर्त गुणांचा समुच्चय जो विविध रंगांमध्ये, किमतीच्या लेबलमध्ये, गुणवत्ता व वस्तूच्या प्रतीत उपलब्ध असतो. या व्याख्यांवरून आपण वस्तू म्हणजे विक्रेय वस्तू असे सांगू शकतो जी बाजारात उपलब्ध असते व जी विनिमयाद्वारे ग्राहकांना पुरवायची असते. उत्पादनाचे महत्त्व आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. उत्पादन हे बाजारपेठेतील घडामोडींचा केंद्रबिंदू असते. म्हणजेच काय तर बाजारपेठेतील खरेदी, विक्री, जाहिरात, वितरण या सर्व कृती उत्पादनाअभावी निरर्थक आहेत. बाजारातील सर्व घडामोडी या उत्पादन या एकाच महत्त्वपूर्ण घटकाभोवती केंद्रित झालेल्या असतात. म्हणूनच उत्पादन म्हणजे बाजाराची गाडी सुरळीत धावण्याकरिता कारणीभूत असणारे इंजिन आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. उत्पादनाच्या महत्त्वात पुढे आपण सांगू शकतो की योजनांचा आरंभबिंदू. एखाद्या उत्पादनाचे स्वरूप, गुणवत्ता व त्याची मागणी यानुसार त्याची किंमत ठरविणे, वितरण, जाहिरात, विक्री वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न या सर्व योजना कशा प्रकारे अंमलात आणावयाचे याचे स्वरूप ठरत असते. पुढील महत्त्व आपण सांगू शकतो उत्पादन हे अंतिम ध्येय. ग्राहकाचे समाधान हे बाजारपेठेतील घडामोडींच्या केंद्रस्थानी असते. उत्पादनाच्या योग्य वापरामुळे ग्राहक संतुष्ट होतो. ग्राहकाचे समाधान जितके अधिक तितका उत्पादनाचा वापर होण्याची शक्यता देखील अधिक असते. ग्राहकाला फायदा व समाधान मिळवून देण्यासाठी उत्पादकांकडून विविध धोरणे व योजना राबविल्या जात असतात. पुढे आपण सांगू शकतो उत्पादन ही यशाची गुरुकिल्ली आहे. एखादे उत्पादन सदोष असेल तर ते अल्पायुषी असते. पर्यायाने ते अपयशी ठरते. त्यामुळे एखाद्या उद्योग व्यवसायाला यशस्वी व्हायचे असेल तर उत्पादनाचा दर्जा किंवा सेवा याबाबत तडजोड करून चालत नाही. पुढे आपण सांगू शकतो कॉर्पोरेट गरजांचे समाधान. उत्पादनाची विक्री जितकी जास्त होईल तितकी कंपनीची वाढ होत जाते. बाजारपेठेतील तिचे स्थान बळकट होत जाते. तसंच विक्रीद्वारे मिळणाऱ्या महसुलात होणाऱ्या वाढीमुळे कंपनीचा बाजारपेठेचा विकास होण्यास हातभार लागत असतो.
उत्पादन मिश्र ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. उत्पादन मिश्र म्हणजे सर्वसामान्यपणे विशिष्ट संघटनेद्वारे देऊ केलेल्या उत्पादनांचे विविध वेगवेगळे भाग अशी व्याख्या केली जाते. उत्पादन मिश्रमध्ये योग्य प्रकारच्या अशा उत्पादनाचा विकास व नियोजन यांचा समावेश होत असतो की जो ग्राहकांच्या पूर्ण गरजांचे समाधान करेल. उत्पादनाला विविध परिमाण असतात. या परिमाणांना एकत्रितपणे उत्पादन मिश्र असे म्हणतात. उदाहरणार्थ उत्पादनाचे आकारमान व वजन, उत्पादन परिमाण, उत्पादन गुणवत्ता, उत्पादन आराखडा रचना, उत्पादन श्रेणी, व्यापारी चिन्हाचे नाव योजना, उत्पादन तपासणी, चाचणी, खरेपणाची हमी आणि विक्री नंतरच्या सेवा यांसारख्या गोष्टींचाही समावेश उत्पादन मिश्र या संकल्पनेत होत असतो. उत्पादन मिश्रलाच वस्तू मिश्र असे देखील म्हटले जाते. उत्पादन मिश्रची व्याख्या आपण आता बघणार आहोत. त्यात उत्पादन मिश्र म्हणजे वस्तू व उत्पादनांचा असा संच की जो विपणनकर्त्याने विक्रीसाठी ग्राहकास उपलब्ध करून दिलेला आहे. उत्पादन मिश्रची व्याख्या बघितल्यानंतर आता आपण उत्पादन मिश्रचे घटक अभ्यासणार आहोत. या घटकांमध्ये पहिला घटक आहे उत्पादन रेषेची लांबी. उत्पादन रेषेची लांबी उत्पादन रेषेतील विविध उत्पादनांची संख्या दर्शवते. मोठ्या उत्पादन रेषेत मोठ्या प्रमाणात विविध उत्पादन असतात आणि लहान उत्पादन रेषेत कमी प्रमाणात विविध उत्पादन असतात. उत्पादन रेषेत किती उत्पादन समाविष्ट होतात यावर कार्यरत असणे हे उत्पादन व्यवस्थापकाचे काम असते. जर उत्पादन रेषेत खूप उत्पादनांचे प्रकार असतील तर त्यांच्यात एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू होऊन किंमत आवश्यकता नसताना वाढेल आणि ग्राहकांमध्येही गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. उत्पादन रेषा जी अधिक छोटी असेल तर ती ग्राहकांच्या आवडीवर मर्यादा आणेल आणि ग्राहकांना उत्पादनाच्या मोठ्या निवडीबरोबर स्पर्धकांकडे पाठवेल. म्हणून हा घटकही महत्त्वाचा आहे. उत्पादन मिश्रचा पुढील घटक आहे उत्पादन रेषेची खोली. उत्पादन रेषेतील काही उत्पादन मिश्र गटांमध्ये फूट पाडू शकतात. उत्पादन रेषेची खोली उत्पादन रेषेत किती उपगट समाविष्ट होतात हे दर्शविते. पुढे आहे उत्पादन मिश्र रुंदी. ही उत्पादन मिश्र मधील उत्पादन रेषेची संख्या आहे. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन मिश्र संस्था ध्येय बनवू शकेल अशा ग्राहकांच्या प्रकारात वाढ करते. तसेच त्यामध्ये भरपूर कामाचा समावेश असू शकतो कारण प्रत्येक उत्पादन रेषेत व्यूहरचना आणि व्यवस्थापन यांची आवश्यकता भासते. उत्पादन मिश्र रुंदी विशेषीकरण ही कमी करू शकते कारण जर तुम्ही मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री करत असाल तर प्रत्येक उत्पादन प्रकाराला भिन्न उत्पादन देऊ करणे हे कठीण असते. पुढे आहे उत्पादन रुंदी. समान उत्पादन परंतु एकाच प्रकारातील उत्पादन पडते हे त्यांच्या मुख्य वैशिष्ट्यांशी संबंधित असते. उत्पादन रुंदीसाठी संस्थेद्वारे विक्री केलेल्या उत्पादन रेषेचा संदर्भ घेतला जातो. येथे उत्पादन रेषा हिंदुस्तान युनिलिव्हरने उत्पादित केलेल्या उत्पादनांचा संदर्भ घेते. उदाहरणार्थ साबण, पेय, धुण्याचा सोडा इत्यादी. साबण ही एक उत्पादन रेषा आहे आणि पेय ही दुसरी. परंतु या सर्व उत्पादन रेषांची रुंदी ही उत्पादन मिश्रची रुंदी आहे. पुढे आहे उत्पादन खोली. विशिष्ट उत्पादनाच्या भिन्न उत्पादन संख्येला उत्पादनाची खोली असे म्हणतात. उदाहरणार्थ विशिष्ट ब्रँडचा शॅम्पू विचारात घेतला, समजा हेड अँड शोल्डर, तर इतर प्रकारच्या हेड अँड शोल्डरला उत्पादनाची खोली म्हणतात. उत्पादनाची खोली म्हणजे उत्पादनाच्या विशिष्ट रेषेतील व्यवसायाद्वारे देऊ केलेल्या उपउत्पादनांची किंमत होय. संस्थेच्या उत्पादन खोलीतील वाढ यामध्ये अस्तित्वात असलेल्या उत्पादनाशी संबंधित आणि नवीन भर टाकणे किंवा देऊ केलेल्या विशिष्ट उत्पादनांच्या प्रकारांमध्ये वाढ करणे यांचा समावेश होऊ शकतो. पुढील घटक आहे उत्पादन रेषा. संस्था त्यांच्या उत्पादन मिश्र गटांमध्ये जे उत्पादन रेषा म्हणून ओळखले जाते
त्यांच्यात विभागणी करण्याचा निर्णय घेऊ शकते. उत्पादन रेषा ही एकाच प्रकारच्या वैशिष्ट्यांवर आधारलेल्या एकत्र उत्पादनांचे गट असतात. उत्पादन विभागणीसाठी वापरण्यात येणारे वैशिष्ट्ये संस्था आणि त्यांची उत्पादन व्यूहरचना यांच्यावर आधारलेले असते. यामध्ये उत्पादन रेषा, उत्पादन गुणवत्ता, उत्पादनाचे ध्येय, कुणाला बनवायचे आणि उत्पादनाचे महत्त्व या गोष्टींचा समावेश होत असतो. उत्पादन मिश्राचे घटक अभ्यासल्यानंतर आता आपण उत्पादन जीवनचक्र ही संकल्पना अभ्यासणार आहोत. प्रत्येक उत्पादन हे विविध अवस्थातून जाते. त्याला वस्तूचे आयुष्य चक्र किंवा वस्तू जीवनचक्र किंवा उत्पादन जीवनचक्र असेही म्हणतात. वस्तूच्या प्रत्येक टप्प्यावर वस्तू विकासाचा बदल होत असतो. त्यातील चढ उतार होऊन ते उत्पादन शेवटच्या अवस्थेकडे जाते. कोणत्याही उत्पादनाची सुरुवात, मध्य व शेवट या 3 घटकांमध्ये इतरही काही अवस्थांचा समावेश झालेला असतो. वस्तूच्या या अवस्थांमध्ये पहिली अवस्था आहे प्रारंभीची अवस्था, ज्याला आपण प्रायमरी स्टेज असे म्हणतो. उत्पादनाची सुरुवात किंवा परिचय या अवस्थेत होत असतो. उत्पादक सुरुवातीला कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे त्याची निवड करतात. त्यासाठी विविध कल्पनांचा शोध घेतात. त्यापैकी कोणते उत्पादन करणे आपल्याला शक्य आहे त्या वस्तूचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेत असतात. पुढील अवस्था आहे वृद्धी किंवा विकास अवस्था, ज्याला आपण ग्रोथ स्टेज असे म्हणतो. प्रारंभीच्या अवस्थेमध्ये उत्पादनाला चांगली मागणी लाभल्यावर त्या वस्तूचा विकास होतो. वस्तूला जशी मागणी येते त्यानुसार व्यवसायाला प्राप्ती होत असते. वस्तूची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. उत्पादनाचे प्रमाण वाढत जाते, त्यानुसार सामग्रीच्या प्रमाणात वाढ करावी लागते. वस्तू उत्पादनात वाढ, विक्री वृद्धी, ग्राहक वृद्धी, बाजारपेठ वृद्धी, ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार वस्तू तयार केल्यास वस्तूची मागणी वाढते. या अवस्थेत ग्राहकाचा प्रतिसाद चांगला लाभल्यास वस्तूचा विकास होतो. वस्तू विकास अवस्थेमध्ये वरच्या विकासाबाबतचे डावपेच तयार करावे लागतात. ही अवस्था वस्तूची भरभराट किंवा प्रगती दर्शवत असते. पुढील अवस्था आहे पूर्णत्व अवस्था, ज्याला आपण मॅच्युरिटी स्टेज असे म्हणतो. या अवस्थेमध्ये उत्पादनाचा पूर्णपणे विकास झालेला असतो. वस्तू गुणवत्ता, उत्पादन विक्री यामध्ये सातत्य राहते. उत्पादित वस्तूंना पुरेशी मागणी येते, योग्य किंमत मिळते, स्पर्धेत वस्तूंचा टिकाव लागतो. त्यामुळे व्यवसायाला पुरेशा प्रमाणात नफा मिळतो. व्यवसायाला पर्याप्त आकारमानाचे सर्व फायदे मिळतात, जसे की आर्थिक बचतीचा लाभ होणे, उत्पादन खर्च कमी येणे, नफ्यात सातत्य राहणे, स्पर्धेत टिकाव धरणे. यामुळे व्यवसाय विकासाची पूर्ण संधी मिळते. झालेल्या नफ्याचा काही भाग व्यवसायामध्ये गुंतवणूक करून विकासाची संधी प्राप्त होत असते. या अवस्थेत वस्तू परिवर्तन करणे, गुणवत्ता विकास करणे, संशोधन आणि विकास करणे, विक्री वृद्धीसाठी प्रयत्न करणे, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा वाढवणे, सेवांची गती वाढवणे, ग्राहकांशी संबंध विकसित करणे, विशिष्ट प्रभागावर लक्ष नियंत्रित करणे, तसेच वितरण व्यवस्था विकसित करणे. अशा प्रकारे पूर्णत्व अवस्थेत निर्णय घेता येतात आणि व्यवस्थापनही करता येत असते. पुढील अवस्था आहे स्थैर्य अवस्था, ज्याला सर्व्हायव्हल स्टेज असे म्हटले जाते. या अवस्थेला व्यवसायाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची अवस्था असे म्हणतात. व्यवसायाच्या उत्पादनाचा पूर्ण विकास झाल्यानंतर ती अवस्था यापुढे किंवा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी उत्पादक प्रयत्न करत असतात. उत्पादन, विक्री, नफा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी व्यवसायात सातत्याने प्रयत्न करावे लागतात. वस्तू वितरण वाहिनी सतत कार्यक्षम ठेवणे, ग्राहकांशी चांगले संबंध विकसित करणे, जाहिरातींमध्ये सातत्य ठेवणे, विक्री वृद्धीसाठी उत्पादक, मध्यस्थ आणि ग्राहक पातळीवर प्रयत्न करावे लागतात. वस्तू विकास करून गुणवत्ता संवर्धन करण्याकडे व्यावसायिकांनी नीट लक्ष द्यावे लागते. बाजारात स्पर्धा असली तर उत्पादकांना आपल्यावरचा विश्वास टिकवून ठेवावा लागतो. ही अवस्था दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी व्यावसायिक प्रयत्न करत असतात.
याच्या पुढील अवस्था आहे घसरण अवस्था, ज्याला डिक्लाइन स्टेज असे म्हटले जाते. स्थैर्य अवस्थेमध्ये वेगवेगळ्या कारणांनी बदल होत असतो. ही अवस्था टिकविता न आल्यामुळे व्यवसायाचे उत्पादन घसरण अवस्थेकडे वाटचाल करते. सर्वात प्रथम ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलणे, बाजारात नवीन प्रथा किंवा फॅशन येणे, स्पर्धकांनी नवीन वस्तू बाजारात आणणे, एखाद्या वस्तूला नवीन पर्याय उपलब्ध होणे, ग्राहकांची खरेदी शक्ती कमी होणे, वस्तूच्या किमतीत वाढ होणे, वस्तूची गुणवत्ता घसरणे, उत्पादकांनी आधुनिक तंत्राचा वापर न करणे, बाजारपेठेतील परिस्थितीमध्ये अचानक बदल होणे. या कारणांमुळे वस्तूची मागणी कमी होते. ती वाढण्याची शक्यता नसल्यास घसरण अवस्थेकडे वाटचाल होत असते. विशिष्ट कालावधीनंतर उत्पादन खर्चामध्ये वाढ होत असते. व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आवश्यक नफा मिळवण्यासाठी उत्पादक किमतीमध्ये वाढ करतात. स्पर्धकांची संख्या वाढण्यास व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात येते. प्रचलित वस्तूची मागणी कमी झाल्यास वस्तू घसरण अवस्थेकडे वाटचाल करत असते. घसरण अवस्थेमध्ये उत्पादन व्यवस्थापन करताना व्यावसायिकांनी सर्व आवश्यक घटकांकडे नीट लक्ष दिले पाहिजे. घसरण अवस्थेतील व्यवसाय कार्यक्रम व्यवसायात सामावून त्याचे अस्तित्व टिकवता येत असते. आणि शेवटची अवस्था आहे विसर्जन अवस्था, ज्याला आपण विथड्रॉवल स्टेज असे म्हणतो. व्यावसायिकांनी वस्तू उत्पादन घसरण अवस्थेमध्ये न सावरता आल्यामुळे सदर उत्पादन बंद करण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. व्यवसायाचा नफा कमी झाला, सातत्याने तोटा झाला, उत्पादनामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार बदल करूनही विक्री झाली नाही, वस्तू विकास प्रक्रिया विपणन मिश्रण कार्यक्रमाचा अवलंबन करून सुद्धा व्यवसायाला घसरण अवस्थेमध्ये सावरता आले नाही, तर सदर व्यवसायाला वस्तू उत्पादन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असतो. तोट्याचे प्रमाण वाढण्यापेक्षा यापुढे वस्तू विकास होणार नाही याची खात्री करून हा निर्णय घ्यावा लागत असतो. वस्तू उत्पादनाच्या सर्व अवस्था झाल्यानंतर सदर उत्पादन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. यानंतर पुन्हा नवीन वस्तूचा शोध घेऊन उत्पादन सुरू करावे लागते. हे नवीन उत्पादन पुन्हा त्याच अवस्थांमधून किंवा वस्तू आयुष्य चक्राद्वारे वाटचाल करत असते. या होत्या वस्तू जीवनचक्राच्या विविध अवस्था. वस्तू जीवनचक्र बघितल्यानंतर आता आपण नवीन उत्पादन विकास ही संकल्पना बघणार आहोत. कंपनीच्या भवितव्याला आकार देण्यासाठी कंपनीला सातत्याने नवनवीन उत्पादनांची निर्मिती करावी लागते. उत्पादकांना वस्तू तयार करत असताना ग्राहकांच्या गरजा व आवडीनिवडींचा विचार करावा लागतो. त्यांचे अधिकाधिक समाधान कसे होईल याबाबत निर्णय घ्यावे लागतात. स्पर्धकांच्या वस्तू, बाजारपेठेतील परिस्थिती, ग्राहकांची वर्तवणूक या घटकांच्या आधारे वस्तू डावपेच तयार करावे लागतात. वस्तू विश्लेषण करून त्यातील उणिवा शोधून गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करावा लागतो. वस्तू विकास कार्यक्रमाद्वारे वस्तूमध्ये विकसित बदल करणे शक्य असते. ग्राहक टिकवून ठेवणे, स्पर्धेत टिकाव धरणे, व्यवसायाला स्थैर्य प्राप्त करणे यासाठी वस्तू डावपेचाची गरज असते. नवीन उत्पादन विकास याची व्याख्या आपण बघणार आहोत. त्यात पहिली व्याख्या आहे विल्यम स्टॅनन यांची. वस्तू विकास संज्ञेमध्ये वस्तू संशोधन, इंजिनिअरिंग आणि डिझायनिंग संबंधी तांत्रिक क्रियांचा समावेश होतो. दुसरी व्याख्या आहे लिप्सन व डार्लिंग यांची. वस्तू विकास ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे विशिष्ट कालावधीत, साधारणतः 1 वर्षाच्या काळात, कारखान्यात तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये नवीन वस्तूंचा समावेश केला जातो. काहींचे उच्चाटन केले जाते तर काहींच्या गुणवैशिष्ट्यात बदल केला जातो. वस्तू विकास व्यूहरचनेचे महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये प्रारंभ. पूर्वी बाजारपेठांची परिस्थिती वेगळी होती. उत्पादकाने जी वस्तू निर्माण केली असेल ती वस्तू ग्राहक वर्ग सहज खरेदी करत होते, कारण वस्तूंबद्दल ग्राहकांच्या अपेक्षाही सुस्पष्ट अशा नव्हत्या. तसेच बाजारपेठेत स्पर्धा नव्हती, त्यामुळे उत्पादकाला आपल्या वस्तूच्या विक्री संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नव्हत्या. परंतु वर्तमान परिस्थितीत बदल झालेला आहे. ग्राहकांची क्रय शक्ती, राहणीमानाचा दर्जा
आवडीनिवडी, इच्छा व अपेक्षा, स्पर्धा इत्यादींमध्ये बरेच परिवर्तन झालेले आपल्याला दिसते. त्यामुळे कारखानदारांनी उत्पादन केलेल्या सर्वच वस्तूंना बाजारपेठ मिळेल याची खात्री नसते. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे वस्तू नसल्यास ग्राहक ती वस्तू खरेदी करत नाही. बऱ्याच वेळा अत्यंत लोकप्रिय असलेल्या वस्तू काळाच्या ओघात जुनी व टाकाऊ ठरते. म्हणून अपेक्षित विक्रीकरिता उत्पादकाला विपणनाची व्यूहरचना ठरवावी लागत असते. त्यानंतर त्यानुसार अनेक बाबींचा विचार करून विपणनाचा कार्यक्रम ठरवावा लागत असतो. व्यूहरचना हा विपणन कार्यक्रमाचा आरंभ असतो, म्हणून त्याला आपण प्रारंभ असे म्हटलेले आहे. दुसरा आहे निर्णय. वस्तू विकास व्यूहरचनेमध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याकरिता बाजारपेठेत संशोधनापासून ते ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे वस्तूंचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन करून त्यांची विक्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियोजन क्रियांचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ, कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावे, त्यांचा दर्जा, किंमत, आकार, स्वरूप, वैशिष्ट्ये, माध्यम इत्यादी अनेक बाबींसंबंधी निर्णय घ्यावयाचा असतो. तो व्यूहरचनेवर अवलंबून असतो. पुढे आहे कार्यक्षम व्यवस्थापन. कार्यक्षम व्यवस्थापनासाठी व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये नियोजन, संचालन व नियंत्रण ही कार्ये यशस्वीरित्या पार पाडावी लागतात. त्याशिवाय त्याला वस्तू विकास व्यूहरचना करता येत नाही. व्यूहरचनेशिवाय व्यवस्थापकाला व्यवस्थापकीय जबाबदारी सुद्धा कार्यक्षमपणे पार पाडता येत नाही. म्हणून व्यवसायामध्ये व्यावसायिकाला अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी प्रथम कार्यक्षम व्यवस्थापन करावे लागते, अन्यथा व्यूहरचनेला अर्थ राहत नसतो. वस्तू विकासाच्या महत्त्वामध्ये आपण सांगू शकतो तीव्र स्पर्धा. वर्तमान परिस्थितीमध्ये वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठेत तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादक बाजारपेठ काबीज करण्याचा, ग्राहक वर्ग आकृष्ट करण्याचा, विविध सवलतींचे आकर्षण दाखवून विक्री वाढवण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुसऱ्या बाजूला ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये कोणतीही वाढ झालेली नसताना बाजारपेठेमध्ये मात्र असंख्य उत्पादक ग्राहकांची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा परिस्थितीमध्ये व्यवसायाचे अस्तित्व टिकविणे, नफ्याचे प्रमाण वाढविणे या दृष्टीने उत्पादकाला प्रयत्न करावे लागत असतात. म्हणजेच वस्तू विकास व्यूहरचनेमध्ये या सर्व बाबींचा पूर्णपणे विचार करून व्यूहरचना ही तयार केली जात असते. नवीन वस्तू विकासाचे प्रकार अभ्यासताना आपल्याला वस्तूचा निर्णय म्हणजे कोणत्याही नवीन वस्तूचे उत्पादन करायचे असेल तर वस्तूविषयक योग्य निर्णय घ्यावा लागत असतो. म्हणजेच ज्यामध्ये वस्तूच्या निर्मितीसाठीचा कच्चा माल, साधनसामग्री, श्रम, भांडवल या गोष्टी एकत्र आणाव्या लागत असतात आणि म्हणून ही वस्तू नियोजनाची पहिली पायरी आहे. दुसरे आहे वस्तूचे डिझाईन किंवा आकार. वस्तूचा निर्णय घेतल्यानंतर वस्तू नियोजनात वस्तूच्या डिझाईनचा समावेश होतो. वस्तूचा आकार, रूप, रंग इत्यादी बाबींचा त्यात समावेश केलेला आहे. पुढे आहे वस्तूचे नाव. वस्तू नियोजन व विकासात वस्तूचे नाव देखील समाविष्ट होते. वस्तूला नाव देताना ते ग्राहकांच्या सहजासहजी लक्षात राहील असे असावे लागते. जसे आपल्याला काही वस्तूंची नावं लक्षात आहेत, ज्यात लक्स असेल, अमूल असेल, बजाज असेल, टाटा असेल. जसं मोबाईल वापरताना पण आयडिया असेल. या नावांवरून त्या वस्तू आपल्या लक्षात राहत असतात. पुढे आहे वस्तूचा रंग. उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत सहजासहजी मागणी येण्यासाठी वस्तूच्या रंगसंगतीचा विचार केला जातो. वस्तूचा रंग आणि डिझाईन अत्यंत आकर्षक अशा पद्धतीने केली पाहिजे की ज्यामुळे ग्राहकांना समाधान मिळत असते. पुढे आहे वस्तूची किंमत. वस्तूची किंमत ठरवणे हे अत्यंत किचकट किंवा क्लिष्ट काम आहे, कारण वस्तूची किंमत ठरविण्यात जर चूक झाली तर उत्पादकाचे संपूर्ण प्रयत्न हे अपयशस्वी ठरत असतात. वस्तूची किंमत ठरविताना ग्राहकांची मागणी, आवड, प्रतिस्पर्धींच्या वस्तूची किंमत, वितरण पद्धती, वस्तूच्या मूल्याबाबत सरकारी धोरण या सर्व गोष्टींचा विचार करून वस्तूच्या किंमत निश्चितीकरणावर परिणाम होत असतो. पुढे आहे वस्तूचे विपणन
चिन्ह, बांधणी व लेबल. वस्तू नियोजन प्रक्रियेत वस्तूचे विपणन, चिन्ह, बांधणी व लेबल निश्चित केले जाते. पुढे आहे वस्तूचे नवीन उपयोग. वस्तूचे नवनवीन प्रयोग करून नवीन वस्तू शोधून काढणे व त्या नवीन वस्तूंचा कोणकोणत्या कामासाठी वापर केला जाईल या सर्वांचा समावेश वस्तूचे नवीन उपयोग यामध्ये केला जातो. शेवटचे आहे वस्तूची गॅरंटी आणि सेवा. वस्तू नियोजनात हा अंतिम टप्पा आहे. यामध्ये उपभोक्त्यांना वस्तूविषयक गॅरंटी मिळते. गॅरंटीमध्ये जो कालावधी दिला जातो त्या कालावधीत काही सुटे भाग खराब झाल्यास ते पुन्हा बदलून मिळतात किंवा त्या काळात विनामूल्य दुरुस्तीची हमीही दिलेली असते. आज आपण उत्पादन किंवा वस्तू म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, उत्पादनाचे महत्त्व, त्याचप्रमाणे उत्पादन मिश्र म्हणजे काय, उत्पादन मिश्रची व्याख्या, उत्पादन मिश्रचे विविध घटक, उत्पादन जीवनचक्र ज्याला आपण वस्तू जीवनचक्र असे म्हणतो, ही संकल्पना, उत्पादन जीवनचक्रातील विविध अवस्था, नवीन उत्पादन विकास म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, वस्तू विकासाचे महत्त्व व नवीन वस्तू विकासाचे विविध प्रकार आपण सखोलपणे अभ्यासलेले आहेत.